नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. आपण प्रोडक्शन ड्रॉइंग या सब्जेक्टचा सिलेबस डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो, प्रोडक्शन ड्रॉइंग ह्याचा सब्जेक्ट कोड आहे 313311. तर आपण आता सिलेबस डिस्कशन स्टार्ट करूया. पी.डी.आर हा या सब्जेक्टचा म्हणजे प्रोडक्शन ड्रॉइंग या सब्जेक्टचा शॉर्ट फॉर्म असा आहे. याला आपण पी.डी.आर असे म्हणतो. या सब्जेक्टमध्ये टोटल आपल्याला 5 चॅप्टर्स दिलेला असतं. म्हणजे 5 यात आपलं पहिला चॅप्टर म्हणजे पहिला युनिट आहे जो ऑक्झिलरी व्ह्यूज, दुसरा युनिट आहे कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन, तिसरा युनिट आहे प्रोडक्शन ड्रॉइंग, चौथा आहे डिटेल्स टू असेंबली आणि पाचवा जो आहे असेंबली टू डिटेल्स. असे हे 5 चॅप्टर्स आहेत. तर ऑक्झिलरी व्ह्यूज आपला जो फर्स्ट चॅप्टर म्हणजे फर्स्ट युनिट आहे जो ऑक्झिलरी व्ह्यूज. यामध्ये आपण ऑक्झिलरी प्लेन्स, ऑक्झिलरी व्ह्यूज काय असतात, ऑक्झिलरी प्लेन काय असतात, ऑक्झिलरी व्ह्यू कसं ड्रॉ करायचं असतं त्याच्याबद्दल आपण बेसिक स्टडी करणार आहोत. कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन हे आपलं दुसरं युनिट आहे. यामध्ये आपण इंजिनिअरिंग मटेरियल्सचे कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन कसं करायचं असतं त्याच्याबद्दल स्टडी करणार आहोत. पाईप्स, रॉड, शाफ्ट कसं कन्व्हेन्शनली रिप्रेझेंट करायचं असतं आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. प्रोडक्शन ड्रॉइंग या चॅप्टरमध्ये आपण लिमिट, फिट्स, टॉलरन्सेस, ह्याचे डेफिनेशन्स, ह्याचे टर्मिनॉलॉजी फुल्ली डिटेल्समध्ये बघणार आहोत. या चॅप्टरमध्ये प्रोडक्शन ड्रॉइंग या चॅप्टरमध्ये आपण तसाच जनरल वेल्डिंग सिम्बॉल कसं दिला जातो, स्पॉट वेल्डिंग, ऑल राऊंड वेल्डिंग, सरफेस काउंटर, फिनिश वेल्डिंग ह्याचं रिप्रेझेंटेशन कसं केलं जातं तेही या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत. आता आपलं चॅप्टर 4 आणि 5 हे रिलेटेड आहे दोन्ही चॅप्टर. डिटेल्स टू असेंबली आणि असेंबली टू डिटेल्स. अजून करा की डिटेल्स टू असेंबली. आता डिटेल्स म्हणजे आता कोणता एक पार्ट असो त्याचे कोणता एक मशीन किंवा वस्तू पकडा त्याचे पार्ट्स जे असतात ना त्याला आपण डिटेल्स असे म्हणतो. आणि त्या पार्ट्सनी मिळून बनवलेला जो फायनल प्रोडक्ट त्या पार्ट्सनी जो बनवलेला फायनल प्रोडक्ट असतो त्याला आपण असेंबली असं म्हणतो. या युनिट नंबर 4 यामध्ये डिटेल्स टू असेंबली असे आहे ह्याचं. तर यात आपल्याला डिटेल्स दिलेला जातो. डिटेल्सकडून असेंबली करायचं असतो आपल्याला. म्हणजे डिटेल्स दिलेला असतो आपल्याला त्या एक मशीन किंवा एक पार्ट्सचे, त्याची असेंबली करून आपल्याला असेंबली ड्रॉ करावं लागते. आणि ह्या युनिट नंबर 5 यामध्ये आपल्याला असेंबली दिलेला जातो आणि त्याचे आपल्याला डिटेल्स काढावे लागतात. हे दोन चॅप्टर युनिट 4 आणि युनिट 5 हे दोन खूप इम्पॉर्टंट आहेत. 16 मार्कासाठी एक न्यूमेरिकल एक ड्रॉइंग येते दरवेळी युनिट नंबर 4 आणि युनिट नंबर 5 ह्याच्यासाठी. तर या 5 युनिटचे वेटेज इथे दिलेले आहेत. तर पहिल्या युनिटचं आहे ऑक्झिलरी व्ह्यूज, त्याचं वेटेज आहे 8 मार्क. दुसरं कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन त्याचं 14 मार्क. तिसरं प्रोडक्शन ड्रॉइंग 16 मार्क. डिटेल्स टू असेंबली आणि असेंबली टू डिटेल्स 16 मार्क
असे ह्याचे डिस्ट्रीब्युशन आहे. ह्याचं वेटेज आहे या प्रत्येक चॅप्टरचं. हे 2 चॅप्टर जे आहेत ना, 4थं आणि 5वं, हे खूप इम्पॉर्टंट आहेत. खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहेत. आता टीचिंग लर्निंग असेसमेंट स्कीम यामध्ये आपला जो प्रोडक्शन ड्रॉइंग हे सब्जेक्ट आहे, ह्याला PDR असे म्हणलं जातं. हे सब्जेक्ट टोटल 175 मार्कासाठी विचारलेला जातो. हे सब्जेक्ट आपल्याला 175 मार्कासाठी असतो. तर ह्याचं मार्किंग सिस्टम कसं असतो ते बघू आपण आता. यामध्ये 30 मार्काचं इंटरनल एक्झाम म्हणजे आपलं 30 मार्काचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं. 30 मार्काचं 20 आणि 10 मध्ये. त्यामध्ये 10 मार्क आपले बरसे कोई इकडे मला. तर यामध्ये 10 मार्काचं आपलं मायक्रो प्रोजेक्ट असतो आणि 20 मार्काचे 2 क्लास टेस्ट होतात, म्हणजे युनिट टेस्ट 1 आणि युनिट टेस्ट 2. ह्याच्या ॲव्हरेज कडून आपले हे 20 मार्क घेतले जातील. आणि हे जो 70 मार्काचा आहे तो 70 मार्काचा एंड सेमिस्टर एक्झाम असतो. त्या 70 मार्काच्या एक्झामसाठी आपल्याला 4 तास दिलेला जातो. त्या 4 तासामध्ये 70 मार्काचा एक्झाम आपल्याला कंप्लीट करावा लागतो. अरे ते चिल करणे. त्यात 25 मार्क जे असतात आपले इंटरनल असेसमेंटचे असतात. आता प्रॅक्टिकल एक्झाम हे आता आपलं इंटरनल प्रॅक्टिकल एक्झाम असतं. त्याचे मार्क्स असतात 25 मार्काचा जो इंटरनल प्रॅक्टिकल एक्झाम असतो. तर ह्या सब्जेक्टचं असा मार्किंग डिस्ट्रीब्युशन आहे. आणि हे आपलं टोटल सिलेबस आहे PDR या सब्जेक्टचं. तर थँक्यू. आपण या पूर्ण व्हिडिओ बघितल्यामुळे लाईक, शेअर, सबस्क्राईब अवश्य करा आणि तुमच्या मित्रांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. आणि आपण भेटू पुढच्या अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत धन्यवाद.